टाका आबा सगळ्यांच्या गाद्या टाका. अहो आबाची सेवा सगळ्यात मोठी माहितीये का. रात्री आपण आलो त्यावेळेस पूर्ण जो हॉल होता तर तो जवळजवळ सगळा फुल होता. रात्री सगळे परिक्रमावासी गेलेत आणि 6:30 वाजलेले आहेत सकाळच्या. आपण 6 जण राहिलेत फक्त. बाकी सगळे गेलेत. आपण थांबलोय चहासाठी. ते म्हटले की चहा बनवतो आणि चहा पिऊन जा. तर चला आता आपण थांबू, चहा बनण्याची वाट बघू आणि मग चहा पिऊन निघू. नर्मदे हर. आज आपला परिक्रमेतला 95वा दिवस. सकाळच्या वाजल्यात 6:30 आणि आपण निघतोय सेंद्री हरचंद या गावामधून, खेडापती मंदिरामधून. नर्मदापुरम आपल्यापासून राहिलं आहे 35 ते 40 किलोमीटरवरती. चला बघू आपण आज नर्मदापुरमला होशंगाबादला पोहोचतोय का ते. अलीकडं आपल्याला तवा नदी लागेल. भरपूर मोठी नदी आहे तवा. नर्मदा मैयाची सगळ्यात मोठी जी उपनदी आहे ती तवा नदी आहे. आपल्याला जो पूल लागतो त्या पुलावरूनच अंदाज येईल पुढं गेल्याच्या नंतर. चला बघू तवा नदी बघू, तवा मैयाचं दर्शन घेऊ, नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ तिथं गेल्याच्या नंतर. चला मस्त चहा घेऊन निघालोय आपण सकाळ सकाळ. ती मला वाटलं बाटली पडली काय. चला मस्त चहा घेऊन निघालो सकाळ सकाळ. आणि जरा धुकं पडलं होतं सकाळी पण आत्ता कमी झालंय. रस्त्याला कमी मागे थोडी शेती आहे तर शेतात जरा जास्त दाट धुकं आहे. चला थंडी कमी आहे. नर्मदे हर. चला बघू आपण किती वाजता पोहोचतोय आज मुक्कामाच्या ठिकाणी ते. नर्मदे हर. सकाळ सकाळ आपण सेंद्री हरचंदमधून निघतोय. 6:30 पावणे 7 वाजल्यात. मैयाने आपल्याला बिस्किट सकाळ सकाळ दिलीत 6:45 वाजता. इथून भोपाळ 114 राहिले आणि इंदोर तर खुडले. परत दुसरे बिस्किट. चाय पी के निकली मैया. नर्मदे हर मैया. चला मागं भेटलं, परत त्याच्यानंतर पुढं भेटला. मग याने आपल्याला चहा विचारला पण आपण चहा आश्रम घेतल्यामुळं आपण पुढं निघतोय. 7:30 वाजल्यात पण भरपूर दुःख पडलंय. एवढं दव पडलेलं आहे की सकाळी फार कमी होतं आणि सूर्य उगवलाय आणि त्याच्यामध्ये दव पडलंय. 7 किलोमीटर इथून. 6-7 किलोमीटर. हा तेच बाबाई म्हणते तर बाबाईमध्ये. हा तेच बाबाई म्हणा. मानवनगर एकच नाव आहे त्याला. आज नवीन पुढा आहे पतंजलीचा कोकोनट. आज या ताईचा बड्डे त्यामुळं आपल्याला परिक्रमवासियांना आणलाय त्यांनी थोडा बालभोगमध्ये प्रसाद घेऊ आपण तो कुठंतरी बसून. नर्मदे हर. हॅपी बर्थडे. हा मस्त बड्डेचा बालभोग आहे. इकडं नर्मदा खंडामध्ये एक गोष्ट मात्र प्रामुख्याने जाणून आली की जर कोणाचा बड्डे असेल गावामध्ये, रस्त्याला जर कोणाचं घर असेल तर बड्डेच्या दिवशी भरपूर ते काही ना काही खायला देत आहेत. म्हणजे बड्डे अशा प्रकारे पण साजरा करतायत भरपूर लोक. मध्ये मागे एका गावामध्ये आम्हाला एक जण भेटला होता तर तो म्हटला माझा बड्डे. तर आपले जेवढे परिक्रमाचे रस्त्याने चालत होते तर बऱ्याच जणांचा तो पाया पडत होता आणि आम्हाला त्यांनी त्या दिवशी मग 50-50 रुपये पण दिले. आत्ता पण यांच्याकडून आपल्याला आत्ता जे बालभोग भेटला. म्हणजे भरपूर चांगल्या पद्धतीने बड्डे साजरे करतायत. बड्डेच्या दिवशी कुणाची तरी आश्रमावर पंगत आहे.
पण चांगले भरपूर आहे इकडं. बड्डे अशा पद्धतीने साजरा करतायत, भारी वाटतं ते बघून. एक 5-6 किलोमीटरवरती बबई हे गाव आहे आणि बबई गावामध्ये पण आश्रम आहे. आत्ता एक गाडीवाला आला तर आपल्याला भेटला, तर तो म्हटला की जे पुढं बबई गाव आहे तर तिथं थांबा, एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे आश्रम आणि तिथंच जेवण करून जा दुपारचं. कारण आत्ता वाजलेत 10, आपण 1 तासात तिथपर्यंत पोहोचू शकतो, 11 सव्वा 11पर्यंत. त्यानंतर मग जेवण करू आणि मग पुढं निघू. तर तो म्हणत होता की तुमच्या बॅग द्या, मी बॅग नेतो गाडीवरती. पण आपण आत्तापर्यंत बॅग आपल्या कुणाकडेही कोणत्याही गाडीमध्ये दिलेल्या नाही आहेत. नर्मदा परिक्रमा भोजन प्रसादी राजपूत परिवार द्वारा आपण बबईमध्ये आलो आहे. 1-2 किलोमीटर राहिले बबई. बघू बबईमध्ये कुठं आश्रम येते. मला वाटलं फक्त जे पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्येच MP मध्ये तांदळाची लागवड होते, पण आत्ता पण इकडे लागवड चालू आहे तांदळाची. रोपाची काढणी, त्यानंतर ते लावणी. बाबाईच्या अलीकडं आपण 1 किलोमीटरवरती तर तिथंच जे तांदळाचे भात आहे तर ते रोप काढतायत. अच्छा, हाँ धान बासमती, ये कौन सा धान है? हाँ हाँ, पर इसका वैरायटी 17-18। अच्छा, इधर से निकाल के उधर लगा रहे हो? ये रोप है, इसको उधर रोपाई करेंगे। अच्छा, उधर रोपाई करेंगे। चलो नर्मदे हर। नहीं इस टाइम नहीं होता ना, इसीलिए बारिश की होता है। अगर ज्यादा पानी होगा तो किस टाइम भी होता है? अच्छा, हमें लगा बारिश में ही होता है सिर्फ यहाँ। ये गर्मी में हो जाती है। अच्छा अच्छा अच्छा, चलो नर्मदे हर। तिकडनं रोप काढतील आणि याच्यामध्ये लावतील. आता ते शेत आहे तर शेतामध्ये पाणी चालू आहे, जे भिजवायचं आणि मग नंतर याच्यामध्ये लावायचं. आपण पोहोचलोय बबईला. बाबई जे की बाबईला दुसरं नाव आहे माखननगर. बाबई हे जुनं नाव असावं, कारण आता बरंच कालचं जे आपल्याला सिटी गेली ते तिथपासून माखननगरचा बोर्ड होते आणि बाबई आपल्याला इथं दिसलंय फक्त. बाबई 1 आणि पाठीमागं माखई पण, माखननगर पण 1 दाखवलं होतं. होशंगाबाद 23 राहिले. आज तर काय आपण जात नाही, कारण आत्ता वाजलेत 11:30 आणि आपल्याला इथं आश्रमावर जायचं आहे. मग बराच वेळ लागल्याच्या नंतर आपण दुपारून नाही एवढं जाऊ शकत. 23 हे माखननगर तालुक्यातला आश्रम आहे बाबई गायत्री मंदिर म्हणून आहे. तर आपण आत्ता पोहोचलो. एकदम तालुका पुढं राहतो आणि आपल्याला तालुक्यामध्ये एंट्री होतानाच आहे. पण तात्यान मामा गेले ते पुढं दरवाजा. तर तात्यान मामा पुढं गेले ते आहेत परत वापस. त्यांनी आश्रमच नव्हतं पाहितलं, वाचलंच नाही त्यांनी पाठी. जेवण तयार आहे, थोड्या वेळात येत आहे, 15-20 मिनटामध्ये. आजचा स्वयंपाक आश्रमावर न बनता एका घरी बनवला आहे. आश्रम थोडं पाठीमागं आहे, आपण तिकडं चालू आहे जेवायला. चला इकडून जेवण परत आश्रमावरती बॅग ते ठेवलेलं आहे. आपण फक्त आज 6 जण आहेत जेवायला. आश्रमावर पण कोणी थांबलं नाही. हां, सकाळी जे सगळे परिक्रमा असतील ते पुढे 10 किलोमीटरवरती आश्रम आहे तर तिकडे गेलेले आहेत. चला जेवण करून आपण निघतोय माखननगरमधून आणि आत्ता वाजले 1:30. एक आश्रम आहे जो की 10 किलोमीटरवरती आहे आणि एक आश्रम डायरेक्ट 17 किलोमीटरवरती.
बघू आपण कोणत्या आश्रमापर्यंत पोहोचलो ते. आपण बाबईवरून जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आलो आहे. हे अचलखेडा म्हणून गाव आहे. तर समोर पुढं आश्रम आहे. श्री राधेय्य क्षेत्र, दुर्गा हनुमान मंदिर, तवा पूल. याच्या पुढं तवा पूल आहे. तर तवा पूलमध्ये परिक्रमावासियांसाठी आश्रम आहे. बघू अजून आपल्यापासून 1 ते 2 किलोमीटर आहे. हा बाबई नर्मदापुरम रोड आहे. बाबई म्हणजेच माखननगर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर नर्मदापुरम अजून इथून 14 ते 15 किलोमीटर राहिले. नर्मदे हर. तर आपण आज तर नाही पोचत होशंगाबादला, नर्मदापुरमला. उद्या आपल्याला सकाळी उठून आपण 10-11 वाजेपर्यंत होशंगाबादला जाऊ शकतो. बघू आपण आज तवा पूलपर्यंत जाऊन मुक्काम करू. कारण आत्ता वाजले 4. आपण 4:30-5 वाजेपर्यंत चालू. त्यानंतर पुढचा आश्रम परत लांब आहे. मग तिथून हे तवा पुलाच्या अलीकडे आश्रम आहे. राधेय्य क्षेत्र, हनुमान मंदिर. आत्ता वाजलेत 4:45 आणि आज आपण इथंच थांबतोय या आश्रमावरती. बाबाईमधला आश्रम आहे आणि इथूनच जी तवा नदी आहे, नर्मदा मैयाची सगळ्यात मोठी उपनदी. तर त्या उपनदीवरचा पूल, पुलाची सुरुवात होती इथून. जे समोर जे क्रेन दिसतंय, तर क्रेनपासून जी पुलाची सुरुवात आहे, तर पूर्ण 1.5 किलोमीटरचा पूल आहे हा. हे हनुमान मंदिर, तवा पूल, नर्मदापुरम. आणि जो किन्नर आखाडा आहे, तर किन्नर आखाड्याकडून हे आश्रम चालवलं जातं परिक्रमावासियांसाठी. मस्त मंदिर आहे, हनुमान मंदिर. चला आतमध्ये जाऊ, आसन लावू. अजून परिक्रमावासी कोणी नाही आहेत. आतमध्ये छान अशी दुर्गा माताची मूर्ती आहे आणि दुर्गा माताच्या मूर्तीच्या शेजारीच या साईडला परिक्रमावासियांना थांबण्यासाठी हॉल आहे. कई बदव हमने निपान फिरे मरण मन मौतान आयुध अनेक प्रकार सन्मुख तय कदु नर मुनि सल के भय बीत नवल राजा